हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज बनवतोय आपण चमचमीत झणझणीत चवळी मसाला. बनवायला खूप सोप्पा आहे आणि कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे एकदम पटकन ही चवळीची भाजी तयार होते आणि वेळही वाचतो. तर कमी वेळेत आपल्याला पटकन ही चवळी बनवायची. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि किती भारी झाली पहा. आपण ना कोणतंही याच्यामध्ये मसाला वगैरे वापरलेला नाही आहे. ना खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे तरीसुद्धा एकदम थिकनेस छान आली आणि चवळी तर काय भारी शिजली हे पहा. एकदम मऊसूद अशी चवळी शिजली आहे. आणि रोज-रोज वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग किंवा वरण-भात हे सुद्धा सर्व खाऊन-खाऊन कंटाळा येतो. असं वाटतं काहीतरी चमचमीत झणझणीत खायला हवं, हो की नाही? त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने चवळी मसाला नक्की बनवून पहा किंवा मूग मटकीची उसळ सेम अशाच पद्धतीने बनवली ते सुद्धा अप्रतिम होतात. तर चला वेळ न घालवता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला चवळी भिजवून घ्यायची. तर मी रात्रीच 1 वाटी चवळी भिजत ठेवलेली. तर मस्त चवळी भिजून तयार झाली. याच्यामधलं सर्व मी पाणी काढून घेतले आणि चवळी पहा रात्रभर भिजवल्यामुळे खूप चांगली भिजली गेली. आता चवळी मसाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. त्यासाठी छोटे 2 कांदे होते ते मी बारीक चिरून घेतलेत. मोठा एक असेल तर बारीक चिरून घ्या. एकच वापरलात तरी चालेल. भरपूर सारा ठेचलेला लसूण घेतलाय. 2 तेजपत्त्याची पानं, 1 चक्री फूल आणि थोडा दालचिनीचा तुकडा, एक मोठा टोमॅटो कट करून घेतला आहे. याची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची. बाकी सर्व साहित्य तसंच टाकणार आहोत. तर मी प्युरी बनवून घेतली. आता आपण फोडणी करून घेऊया. कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचं. पाव चमचा जिरे, खडे मसाले याच्याऐवजी तुमच्याकडे दुसरे खडे मसाले असेल तर ते 1-2 वापरले तरी चालेल. आता याच्यामध्ये आपण भरपूर सारा ठेचलेला लसूण टाकायचा. यामुळे खूप छान चवळी मसाला तयार होतो. स्वाद खूप छान लागतो. तर असाच जाडसर ठेचून टाकायचा. आता हा सर्व लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. कच्चा राहू द्यायचा नाही आहे लसूण. लसूण छान लाल झाला की त्याचा अर्क सर्व तेलामध्ये उतरतो आणि भाजीला एक वेगळाच स्वाद येतो. तर हे पहा छान आपला लसूण लालसर झाला आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊया. तर सर्व कांदा मी याच्यामध्ये टाकून घेतला आता थोड्या वेळासाठी हा कांदा आपण परतवून घेऊया. आणि थोड्या वेळ कांदा चांगला परतवून घेतलाय. हलका-फुलका याला गुलाबीसर रंग आलाय. आता याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून ते सुद्धा परतवून घेऊया. म्हणजे कांद्याबरोबर आलं लसूणची पेस्टसुद्धा चांगली परतवून होईल, चांगली भाजली जाईल. तर हे पहा मस्त आपलं कांदा चांगला भाजून झालाय. थोड्या वेळाने आता याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया. तर एक मोठा टोमॅटो मी मिक्सरवरती पाणी न टाकता बारीक करून घेतलाय. आता ही सर्व प्युरी आपण टोमॅटोची कांद्यामध्ये टाकून हे सर्व चांगलं परतवून घ्यायचं आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे थोडा वेळ परतवून घेऊया. तर टोमॅटोसुद्धा मिश्रण आपण चांगलं परतवून घेतले आणि चांगलं याला तेल सुटलेलं आहे. टोमॅटोचा कच्चेपणा सर्व निघून गेला आहे आणि मस्त आता प्युरीसुद्धा भाजून झाली. याच्यामध्ये मसाले टाकूया. तर मी ते 2 छोटे चमचे चटणी टाकून घेतली आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. थोडीशी हळद टाकूया. पाव चमचा छोटा धना पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडासा सब्जी मसाला टाकला. तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकू शकतात. जसं की किचन किंग मसाला असेल, मटण मसाला, चिकन मसाला जो कोणता मसाला असेल तो वापरला तरीसुद्धा भाजी खूपच छान होणार आहे. सर्व चांगलं परतवून घेतले आणि मस्त सुगंध येतोय एकदम भारी. आता याच्यामध्ये छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि ती सुद्धा आता चांगली मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकूया. आता हे सर्व चांगलं मिक्स केले आणि मस्त चमचमीत असा आपला इथे मसाला बनवून तयार झाला आहे. अप्रतिम असा सुगंध सुटलेला आहे. कोणतंही आपण वाटण वापरलेलं नाही आहे. तर हे पहा कलरही खूप छान आला आहे. आता आपण भिजवून घेतलेली चवळी सर्व याच्यामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मसाल्यामध्ये चवळी मिक्स करून घेऊया. आणि आपण ही चवळी मसाला थोडासा रस्सा बनवतो याचा. ज्यांना कोणाला सुकी भाजी आवडत असेल त्यांनी सुकी बनवली तरी चालेल किंवा मग रस्सा भाजी बनवली तरीसुद्धा खूप छान होणार आहे. तर मस्त कलर आलाय पहा. एकदम चमचमीत आत्ताच ही चवळी मसाला दिसतोय. आणखीन आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घेऊया.
तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी करून घेतलेली त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून चवळीमध्ये टाकून घेतले आणि पाणी गरमच टाकायचे. त्यामुळे आपली चवळी मसाला आहे तशी एकदम चविष्ट होणार आहे. कारण सर्व फोडणी गरम असते, त्यामुळे त्यामध्ये गार पाणी टाकलं तर सर्व चव बिघडते आणि म्हणावं तेवढी भाजी चविष्ट बनत नाही. तर इथे मी 1 ते दीड ग्लास एवढं पाणी टाकून घेतलंय आणि 5 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घ्यायचे. तर कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 5 शिट्ट्या मोठ्या गॅसवरती करून घेतलेत. आणि हे पहा, थोड्या वेळाने कुकर व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आणि मग झाकण खोलून पाहायचं. एकदम घमघमाट सुटलेला आहे चवळी मसाल्याचा. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि मिक्स करून घेऊया. तर एकदम भन्नाट आपली चवळी मसाला तयार झाली. कोणतीही पातळ रस्साभाजी बनवायची असेल ना, त्यामध्ये गरमच पाणी टाकायचं. त्यामुळे भाजीची चव बिघडत नाही. नेहमी मी पातळ भाजी बनवताना ही टिप सांगत असते. आणि पहा चवळी किती भारी शिजली आहे. मी अगोदरसुद्धा दाखवलेलं आहे. 5 शिट्ट्यांमध्ये चांगली चवळी शिजली जाते. जर नाही शिजली तर आणखीन 1-2 शिट्ट्या करून घेऊ शकतात. आता आपण ही चवळी मसाला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर दिसतोय ना एकदम भारी. तर नक्की तुम्ही सुद्धा एकदा करून पहा. आणि रोज-रोज वांगं, बटाटा, शेवग्याची शेंग, मेथी, शेपू या सर्व भाज्या खाऊन-खाऊन आणि बनवून सुद्धा खूप कंटाळा येतो. हो ना, तुम्हाला सुद्धा येत असेल. तर तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने चवळी मसाला बनवून पहा आणि कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तर हे पहा, सर्व मी इथे चवळी मसाला प्लेटमध्ये काढून घेतलाय. आणि बऱ्याच वेळेस आपल्याला 2-2 भाज्या बनवायचा खूप कंटाळा येतो. सुकी भाजी वेगळी बनवायची, पातळ भाजी वेगळी बनवायची, हो की नाही? त्यावेळेस तुम्ही अशी एकच रस्सा भाजी बनवली तरीसुद्धा चालते. आपल्याला चपाती, भात, भाकरीसोबत सहज खाता येते. तर आपल्या इथे चवळी मसाला बनवून तयार आहे. याच्यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. आणि ही भाजी तुम्ही मिस्टरांच्या डब्यामध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात. सकाळी घाई-गडबडीमध्ये कमी वेळेत पटकन तयार होते आणि कुकरमध्ये बनवल्यामुळे वेळही वाचतो. तर झटपट आपली इथे चवळी मसाला चमचमीत झणझणीत तयार झालेला आहे. दिसतोय ना एकदम भारी. दिसायला जेवढा भारी दिसतोय, खायला सुद्धा तेवढ्याच भन्नाट चवीचा चवळी मसाला तयार झालेला आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आपण रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ अपलोड करत असतो. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि रोज तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आणि कालसुद्धा आपण कारल्याचे काप याची रेसिपी अपलोड केली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. अशाच रोज-रोज नवीन-नवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या, सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. भाजीला काही नसेल तेव्हा बनवा झटपट होणारा राजमा मसाला. बनवायला खूप साधा सोपा आहे आणि खायला सुद्धा एकदम भन्नाट लागतो. तुम्ही चपाती, भात, पोळीसोबत खाऊ शकतात आणि आपल्याला कोणतं वाटण करायचं नाही किंवा जास्त भांड्यांचा पसारासुद्धा करायचा नाही. एकदम इन्स्टंट कुकरमध्ये बनवणार आहोत. अगोदर शिजवून सुद्धा घ्यायचं नाही. डायरेक्टली आपण बनवणार आहोत. तर चला बनवूया. आज बनवतोय आपण झटपट होणारी राजमा रेसिपी. कोणतंही मसाल्याचं वाटण न करता एकदम साध्या सोप्या पद्धतीने खूप सिक्रेट वाटण करणार आहोत. तर चला बनवायला सुरुवात करूया राजमा रेसिपी. आणि बनवायला तर खूप सोपी आहे. कमी साहित्यात तयार होते. जे काही तुमच्याकडे घरात साहित्य असेल त्यामध्येच एकदम चमचमीत हा राजमा बनतो. चपातीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबत खायला खूप छान लागतो. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली तर एक लाईक करा आणि आणखीन अशाच छान-छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअरसुद्धा करा. आणि ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला लगेच बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला राजमा लागणार आहे. तर हा राजमा रात्रभर भिजवून घेतला आहे. एकदम व्यवस्थित भिजलेला आहे. तर असा राजमा रात्रभर भिजवून घ्यायचा आणि बाकीचं साहित्य काय-काय लागणार आहे ते पाहूया. तर सगळ्यात अगोदर आपण खडे मसाले काय घेतलेत ते पाहूया. तर मी इथे 2 तेजपत्ता पानं घेतलेले आहेत, 2 लवंगा घेतल्यात, 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 चक्रीफूल घेतले. तर यामधला कोणता खडा मसाला तुमच्याकडे असेल ते 1-2 वापरले तरी चालेल. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, थोडा लसूण, 2 हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर. एवढं साहित्य घेतले. तर आपल्याला कांदा सोडून कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरचीचं वाटण करायचे, तेही थोडासा राजमा त्यामध्ये टाकून. तर हेच आपलं वाटण आहे सिक्रेट एकदम.
तर आपण याच्यामध्ये कोणतंही खोबऱ्याचं वाटण केलेलं नाही, तरीसुद्धा एकदम मस्त याला ग्रेव्ही टाईप अशी ही रस्सा भाजी होते राजम्याची. तर मूठभर मी राजमा बाजूला काढून ठेवला आहे, म्हणजेच आपल्याला वाटण करताना याच्यामध्ये हा राजमा टाकून घ्यायचा आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा राजमा, लसूण, मिरची, अद्रक हे सर्व साहित्य टाकून मिक्सरवरती बारीक करून घेऊया. लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणीसुद्धा टाकू शकतात. तर याचं वाटण बनवून घ्यायचे. कांदा आपल्याला वाटणामध्ये टाकायचा नाही, फक्त राजमा टाकून हे वाटण बनवून घ्यायचे. अजिबात आपल्याला इथे खोबऱ्याची गरज पडत नाही. तर हे पहा, असं हे थोडंसं जाडसरच बारीक करून घ्यायचे. यामुळे खूप छान टेस्ट येते राजम्याला. तर हे आपलं वाटण बनवून झालं आहे. आता याच्यामध्ये राजमा टाकून घेऊया. अगोदर फक्त आपण मिरची, अद्रक, लसूणचं वाटण करून घेतलं जाडसर, त्यामध्येच राजमा टाकून परत हे बारीक करून घेतले. तर परफेक्ट असं आपलं इथे वाटण तयार झाले आणि याच्यामुळेच आपल्या भाजीला खूप छान थिकनेस येणारे, ग्रेव्ही बनणार आहे. तर आपलं इथे वाटणसुद्धा बनवून तयार झाले. तर अशा पद्धतीने मी थोडंसं जाडसरच ठेवले. तर तुम्ही म्हणाल कच्चा राजमा वापरला शिजवून बारीक करायचा, तर हा राजमा आपण मसाल्यामध्ये जेव्हा भाजीमध्ये फोडणीत टाकणार त्यावेळेस व्यवस्थित शिजलं जाणार आहे आणि त्यामुळेच याला चांगली ग्रेव्ही येणार आहे. आणि तुम्हाला जर कच्चा राजमा असा बारीक करून आवडत नसेल, तर शिजल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून आणि राजमा टाकून हे बारीक करून घेऊ शकता. टोमॅटो एक घेतला आहे बारीक चिरून. चला लगेच फोडणी करूया. तर कुकरमध्ये 2 पळी तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊया. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया आणि एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदासुद्धा टाकून घेऊया. आता थोड्या वेळासाठी हे चांगलं परतवून घ्यायचे. तर कांदा हलका-फुलका सोनेरी रंगावरती आला की बाकीचं साहित्य टाकून घेऊया. तर थोड्या वेळ आपण कांदासुद्धा चांगला परतवून घेतला आहे. आता आपण जे राजम्याचं आणि मिरचीचं वाटण करून घेतले ते सर्व टाकून ते सुद्धा थोडा वेळ परतवून घेऊया. खूप छान सुगंध येतो, एकदम मस्त असा आपला मसाला बनलेला आहे. तर थोड्या वेळासाठी हे चांगलं परतवून घेऊया. मिरची, लसूण चांगलं परतलं की नंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तर थोड्या वेळ आपण हे सर्व चांगलं परतवून घेतले आणि खूप चांगलं भाजलेलं आहे. याचा थोडा कच्चेपणा कमी झाला की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व चांगलं भाजलेलं आहे. याच्यामध्ये एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊया. तर टोमॅटोची तुम्ही इथे प्युरीसुद्धा करून टाकू शकतात, पण आपण हा टोमॅटो मॅश करून घेणार आहोत. व्यवस्थित त्याला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे, त्यामुळे सुद्धा खूप चांगली याला थिकनेस येते. तर टोमॅटोसुद्धा थोड्या वेळासाठी परतवून घेतला आहे. टोमॅटो थोडा मऊ झाला की याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेतली आहे, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा गरम मसाला किंवा पावभाजी मसाला कोणता तुम्हाला मसाला आवडत असेल तर टाकू शकतात. छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि छोटा 1 चमचा चटणी टाकून घेतली. तिखट किती तुम्हाला आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात. आता परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपण हे परतवून घेऊया. तुम्हाला जर असं वाटलं की मसाला कुकरला चिटकतोय, खाली लागतोय, तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि तेच याच्यामध्ये थोडं टाकून घ्यायचे. आता आपला टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईल आणि मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन वितळला जातो. तर पाहू शकतात किती छान थिकनेस आली आहे आणि टोमॅटो असं चमच्याने ना मॅश करून घ्यायचा. पटकन तो मऊ होतो आणि चमच्याने मॅश करायचा, म्हणजे चांगला टोमॅटो मॅश होतो. तर व्यवस्थित आपला टोमॅटो इथे मऊ झालेला आहे आणि चांगला मॅश करून घेतला आहे. मसालासुद्धा चांगला भाजला गेला आहे. छान याला तेल सुटलेलं हे पहा आणि एकदम फोडणीचा घमघमाट येतो आहे. कोणतंही जास्त वाटण न वापरता एकदम परफेक्ट असा आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण ना राजमा टाकून घेऊया. तर भिजवून घेतलेला राजमा टाकायचा आहे आणि परत 1 मिनिटभर हे सगळं चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. साईडलाच पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आपल्याला. याच्यामध्ये पाणी टाकायचे. किती तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करू शकतात. तर 1 वाटी राजम्यासाठी मी इथे 2.5 ग्लास एवढं पाणी टाकले आणि पाहू शकतात किती चमचमीत राजमा दिसतोय. तर आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. तर मिडियम आकारच्या ग्लासने मी 2.5 पेला म्हणजेच 2.5 ग्लास एवढं पाणी टाकून घेतले. तुम्हाला राजम्याची ग्रेव्ही कशी हवी आहे, घट्ट, पातळ, त्यानुसार पाणी टाकून घ्यायचे. तर या ग्लासने मी 2.5 ग्लास पाणी टाकले. आपल्याला भरपूर याच्या शिट्ट्या करायच्या आहेत. तर आपण 8 शिट्ट्या करून घेणार आहोत. राजमा पटकन शिजला जात नाही, त्यामुळे 8 शिट्ट्या करून घ्यायचे आहेत. तुम्ही हवं
तर अगोदर 5 शिट्ट्या करून पहा. शिजला तर ठीक आहे, नाही शिजला तर आणखीन 2 ते 3 शिट्ट्या करू शकतात. तर एकदम परफेक्ट शिजण्यासाठी 8 शिट्ट्या परफेक्ट आहेत. कुकरचं झाकण लावून मोठ्या गॅसवरती मी 8 शिट्ट्या करून घेतलेत. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि चमच्याने असं मॅश करायचं. तर पाहू शकतात किती परफेक्ट असा हा राजमा शिजलेला आहे. तर थोडासा राजमा ताटामध्ये काढून तुम्हाला मी दाखवते चमच्याने मॅश करून. हे पहा किती मऊसूद असा राजमा शिजला गेला आहे. तुम्ही अगोदर 5 शिट्ट्या करून पहा. जर नाही शिजला तर आणखीन 2 ते 3 शिट्ट्या करा म्हणजे मऊसूद शिजेल. आणि खूप गाळ झाला तर तो सुद्धा चांगला खायला लागत नाही. त्यामुळे असाच व्यवस्थित शिजवून घ्यायचा. आणि ग्रेव्ही पहा कोणतंही वाटण न करता किती भारी ग्रेव्ही बनली आहे. तर मी आता प्लेटमध्ये लगेच काढून घेते. तर झटपट आपला येते राजमा मसाला बनवून तयार आहे, तेही कोणतंही वाटण न करता. तर आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तर आणखीन अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या झटपट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.